ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता सायली अर्जुन एकमेकांच्या समोर येत नजरेला नजर देऊन एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार आहेत आणि त्याचनंतर ते दोघेजण देवी आईचा आशीर्वाद घेत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत। कायमचं कॉन्ट्रॅक्ट तोडून ते दोघेजण आता एकत्र आलेले आहेत आणि ते सर्व चैतन्य आणि कुसुमताईमुळे शक्य झालं आहे। कुसुमताईने अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन सायलीच्या मनातील सर्व काही अर्जुनला सांगितलेलं असतं, तर चैतन्यने सायलीला त्याच्या जुन्या घरी बोलवून अर्जुनच्या मनातील सर्व सायलीला सांगितलेलं असतं आणि त्या दोघांनी अर्जुन सायली मधील गैरसमज दूर केलेले असतात। म्हणजेच अर्जुन सायली एकमेकांवरती खूप प्रेम करतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं असतं। हे ऐकल्यानंतर सायली अर्जुन एकत्र येत एकमेकांना घट्ट मिठी मारत एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार असतात आणि त्यानंतर कायमचंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून एकत्र राहण्याची शपथ घेणार असतात। तर अर्जुन सायली एकमेकांना आता कसं प्रपोज करणार आणि त्यानंतर ते एकत्र कसे येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे कुसुमताई समोर सायलीने आपलं मन मोकळं केलेलं असतं आणि सायलीने सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती प्रेम आहे, परंतु अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल काहीही नाही। यामुळे सायली खूप दुखावलेली असते। कुसुमताईला सायलीची दुखावलेली अवस्था पाहवतच नाही आणि कुसुमताईला वाटतं की कदाचित सायलीच्या वतीने ती स्वतः अर्जुनशी बोलली, त्याचे डोळे उघडले तर अर्जुन नक्कीच सायलीला समजून घेईल। तर दुसऱ्या दिवशी कुसुमताई अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि कुसुमताई खूप मोठ्याने आरडाओरडा करत असतात। कुसुमताई अर्जुन ऑफिसमध्ये डायरेक्ट राडाच घालतात। त्यांना पाहून अर्जुन डोक्यालाच हात लावून बसलेला असतो। तिथे कुसुमताई अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला सायली काय अनाथ वाटली का? जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे। तिच्यासोबत तिची बहीण आहे, म्हणजेच ही कुसुम आहे। तुम्ही मनाला येईल तसं आमच्या सायलीला वागवता, तसं तिच्याशी बोलता। ती सायली म्हणजे काय तुम्हाला खेळणं वाटते का? तिथे अर्जुन म्हणत असतो, कुसुमताई तुम्ही नक्की मला कोणत्या विषयाबद्दल बोलत आहात? मला काहीच कळत नाहीये। तेव्हाच तिथे अर्जुनची भेट घेण्यासाठी चैतन्य आलेला असतो, परंतु कुसुमताईचा आरडाओरडा पाहून चैतन्य लांबच थांबतो आणि त्यांचं बोलणं ऐकून हसत असतो। तिथे कुसुमताई म्हणत असते की सायली तुझ्या प्रेमामध्ये पडली आहे, म्हणजेच सायलीचं तुझ्यावरती प्रेम आहे। तिथे अर्जुनला काहीच समजत नसतं। अर्जुनसाठी हे सर्व काही सरप्राईज असतं। तेव्हा अर्जुन धक्क्यानेच विचारतो की तुम्ही काय म्हणताय कुसुमताई? तेव्हा कुसुमताई म्हणते, हो अर्जुन, मी जेव्हा सायलीला भेटायला गेले होते तेव्हा मला सायलीने सांगितलं की ती तुझ्या प्रेमामध्ये पडली आहे, परंतु तू तिच्यासोबत अजिबात नीट वागत नाहीस, सतत तिच्यावरती चिडतो, रागावतो। कालचं तुझं वागणं बघून सायली तेव्हाच तिच्या प्रेमाची कबुली देणार होती, परंतु घरी येऊन तू जी चिडचिड केलीस ना, त्यामुळे सायलीने स्वतःच माघार घेतली। त्यांचं हे सर्व बोलणं चैतन्याने ऐकलेलं असतं। चैतन्याला खूप वाईट वाटत असतं। चैतन्य स्वतःलाच दोष देत असतो। तो स्वतःशीच बोलत असतो की खरं तर सायली वहिनींशी वाईट वागायला अर्जुनला मीच सांगितलं होतं। चैतन्य आता त्याच्याकडून झालेली चूक सुधारण्याचा निश्चय करतो आणि तो सायलीला जुन्या घरी बोलावून घेतो। तर इकडे अर्जुन खूप खुश असतो। तो कुसुमताईला म्हणायला लागतो की मिसेस सायली माझ्या प्रेमामध्ये पडल्या आहेत, ही गोष्ट मला कशी काय समजली नाही? तर हळूहळू अर्जुनला सायलीसोबत हनीमूनला गेलेलं व सायलीने घरामध्ये अर्जुनसाठी व त्याच्या फॅमिलीसाठी केलेलं सर्व कष्ट आठवत असतं। तर इकडे चैतन्यने डायरेक्ट भेटायला बोलवल्यामुळे सायली जरा घाबरलेलीच असते। तर तिथे चैतन्य सर्वात आधी सायलीची माफी मागतो। तिथे चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी मला माफ करा। काल अर्जुन तुमच्यावरती चिडत होता, तुमच्यावरती रागवत होता, ते सर्व माझ्यामुळे झाले आहे। तेव्हा सायली म्हणते, चैतन्य सर नेमकं काय झालं आहे हे मला समजावून सांगाल का? तुम्ही स्पष्ट बोला। तेव्हा चैतन्य म्हणते, सायली वहिनी काय आहे ना, अर्जुन खूप आधीच तुझ्या प्रेमामध्ये पडला होता। तेव्हा सायलीला धक्काच बसतो आणि सायली म्हणते, काय म्हणताय चैतन्य सर? मग अर्जुन सर तरी सुद्धा माझ्याशी असं का वागत होते? तिथे चैतन्य म्हणतो की मी तेच तर सांगतोय, अर्जुन खूप आधीच तुमच्या प्रेमामध्ये पडला होता आणि त्याला भीती वाटत होती की कारण कॉन्ट्रॅक्ट मधला एक नियम आडवा येत होता।
कारण अर्जुनने स्वतःहून ते नियम बनवलेले होते आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की जर एकाला समोरच्याचं प्रेम मान्य नसेल तर तो कायमच त्या व्यक्तीला सोडून जाऊ शकतो. आणि अर्जुनला तू घर सोडून जाशील याची खूप भीती होती आणि अर्जुन तुला प्रपोज करायला खूप घाबरला होता आणि अर्जुनबद्दल मनामध्ये काय भावना असतील या भीतीमुळे मीच अर्जुनला तुझ्यासोबत रागाने बोलण्यासाठी आणि चिडचिड करण्यासाठी सांगितलं होतं. त्यासाठी मला माफ करा. हे ऐकून तिथे सायली खूप खुश झालेली असते. तिथे सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही सर्वात आधी ही गोष्ट मला सांगायला हवी होती. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय तुम्ही माझ्यावरती चिडला नाहीत का? तुमचा माझ्यावरती राग नाही का? तेव्हा सायली म्हणते, अशा गोष्टींच्या बाबतीत मी का चिडू? तिथे चैतन्य म्हणतो, वहिनी तुम्ही एक काम करा, अर्जुन घरी येण्यापूर्वी तुम्ही तुमचं रूम असं छानपैकी डेकोरेट करा आणि अर्जुनसाठी छान असं सरप्राईज ठेवा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही अर्जुनला प्रपोज करा. मला माहिती आहे अर्जुन आता तुमचं प्रेम कधीच नाकारणार नाही, कारण आता तो तुमच्या प्रेमात आहे. सायली म्हणते, परंतु चैतन्य सर अर्जुनला हे माहीत नाहीये ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, कुसुमताई सकाळीच अर्जुनची भेट घेऊन गेले आहेत आणि कुसुमताईने स्वतः अर्जुनला सांगितलं आहे की सायली त्याच्या प्रेमामध्ये पडली आहे. तेव्हा अर्जुनला सुद्धा तुझ्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे. आता तुम्ही दोघे एकत्र आल्यावरती माझे मन शांत होईल. तर तिथे सायली खूप खुश असते. ती घरी येते. सायली आनंदाने वेडी झालेली असते. तिचा आनंद गगनात मावत नसतो. तेव्हा कल्पना, विमल यांना काहीच कळत नसतं की सायलीला काय झालं आहे. सायली आज इतकी खुश कशी काय दिसते याचा ते विचार करत असतात. त्यानंतर सायली वरती जाते आणि तिला काय करावं हे सुचतच नसतं. अर्जुन घरी आल्यानंतर सायलीला पाहिल्यावरती तो हरवूनच जातो. तो सायलीकडे पाहतच राहतो. ते दोघे एकमेकांकडे पाहत जुन्या आठवणींमध्ये रमलेले असतात. त्यानंतर ते दोघेजण एकदमच सॉरी म्हणतात. यावरती सुद्धा ते दोघेजण हसायला लागतात. तिथे अर्जुन म्हणायला लागतो, सॉरी मिसेस सायली, माझ्या मनामध्ये गैरसमज झाला होता. कॉन्ट्रॅक्ट मधला तो क्लॉज अडवा येत होता. मला भीती होती तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जाल, म्हणूनच मी माझ्या प्रेमाची कबुली तुमच्या समोर दिली नाही. तेव्हा सायली सुद्धा सांगायला लागते की का माहीत नाही सर, परंतु हळूहळू नकळत मी तुमच्या प्रेमामध्ये कशी पडले हे मला कळलंच नाही. काल मी डायरीमध्ये लिहून तुमच्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवलं होतं, कारण मला तुमच्या नजरेला नजर देऊन प्रेमाची कबुली देणं जमतच नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काय म्हणताय मिसेस सायली, मी आता तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. आता तुम्ही माझ्या समोर उभे राहून माझ्या नजरेला नजर देऊन मला सांगायचं की तुम्ही माझ्या प्रेमामध्ये पडला आहात. तिथे सायली खूप लाजत असते. तर अर्जुन आता सायलीला समोर उभं करतो आणि तो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही आता माझ्या नजरेला नजर देऊन बोला. परंतु सायली खूप लाजत असते. तर तिथे सायली अर्जुनच्या नजरेला नजर देऊन म्हणायला लागते की अहो मी तुमच्या प्रेमामध्ये पडली आहे. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा लगेचच अर्जुन आता चैतन्याला जसं बोललं होता, अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि सायलीच्या नजरेला नजर देऊन सांगतो की मी सुद्धा तुमच्या प्रेमामध्ये पडलो आहे. आता आपलं हे कॉन्ट्रॅक्ट कायमचं मोडून आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करायची. तर अर्जुन आणि सायलीने अखेर आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्याच नंतर सायली अर्जुनला सांगते की आपण देवयाईची शपथ घेऊन आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करू. असं म्हणून सायली अर्जुनला चक्क मिठी मारते. तेव्हा ते दोघेजण एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले असतात. तिथे अर्जुन सायलीला आय लव्ह यू असं म्हणत असतो. तिथे ते दोघेजण आता एकत्र आलेले असतात. कॉन्ट्रॅक्ट मोडून आता त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात केलेली असते आणि हे सर्व काही घडून आलेलं असतं ते फक्त चैतन्य आणि कुसुमताईमुळे. त्या दोघांनी अर्जुन सायली या दोघांमधील गैरसमज मिटवलेले असतात. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.